पॉडकास्ट कट्ट्यावरील सर्व मित्रांना नमस्कार. मित्रांनो, आज आपल्याकडे असं एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आलेलं आहे ज्यांना राजकारण, समाजकारण, सहकार, शेती, अध्यात्म अशा सर्वांचाच वारसा लाभलेला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण अमृतवाहिनी येथे झालेले आहे. माध्यमिक शिक्षण विद्याप्रबोधिनी प्रशाला साकूर येथे झालंय. तर उच्च माध्यमिक शिक्षण राजर्षी शाहू कॉलेज लातूर येथे झालेलं आहे. BSc ॲग्रीचं त्यांचं शिक्षण जे झालंय ते बारामती येथे झालेलं आहे आणि जगातील नामांकित अशा सिम्बायोसिस कॉलेजमधून त्यांनी MBA केलेलं आहे. मुलांच्या मध्ये त्यांची एक क्रेज आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक आहेत. साकूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे ते चेअरमन आहेत. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवाभावी संस्थेचे ते अध्यक्षही आहेत. मित्रांनो, खरं सांगायचं, ज्या वयामध्ये त्यांनी कट्ट्यावर बसून मित्रांच्या सोबत चॅटिंग करायची वेळ होती, त्याच वयामध्ये त्यांना राजकारणात येऊन सेटिंग करावी लागली आणि आपल्या प्रपंचासाठी बॅटिंग सुद्धा करावी लागली. असं एक अतुलनीय व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे, ते म्हणजे सन्माननीय इंद्रजित पाटील खेमनर. पाटील नमस्कार. पाटील नमस्कार. इंद्रजित पाटील खेमनर हे व्यक्तिमत्व सर्वांनाच माहीत आहे, परंतु आम्हाला जाणून घ्यायचंय, तुमचंही बालपण इतरांच्या सारखंच होतं का? तुमच्या बालपणाबद्दल जरासं जाणून घ्यायचं. नक्कीच सर, मला आपल्या या प्रश्नाचं उत्तर द्यायला आवडेल, परंतु तत्पूर्वी मला 2 सेकंद आपले घ्यायचे आहेत. कारण की आपण आपल्या या गावामध्ये ही संकल्पना आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत नवीनच सुरुवात झालेली आहे. पॉडकास्ट म्हणजे काय, की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण काही नामांकित व्यक्तींना या ठिकाणी बोलत असतो. मग त्यात क्षेत्र कुठले, राजकारणी क्षेत्र असेल, अध्यात्म क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, किंवा अजून कुठले जे क्षेत्र असतील, व्यावसायिक क्षेत्र असेल, या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती आपण या पॉडकास्ट कट्ट्यावरती बोलून त्यांना सखोल प्रश्न त्या ठिकाणी आपल्या मार्फत विचारले जातात आणि त्याची माहिती सर्व जनतेसमोर या ठिकाणी पोहोचवली जाते. असं हे एक माध्यम आहे, याच्यातून आपण लोकांपर्यंत माहिती पोहोचू शकता. तर अशी ही संकल्पना आपल्या गावातील सुपुत्र शुभम सोन्नर, यश तिरवाडी आणि राळे यांच्याकडून ही सुरुवात झालेली आहे. सर्वप्रथम त्याचबरोबर त्यांच्या जोडीला आपण प्राध्यापक म्हणून मिसाळ सर आहात. आपल्या सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद देतो की आपण ही नवीन संकल्पना आणली आणि या कार्याला आपल्याला शुभेच्छा देतो. आपण प्रश्न जो विचारलाय की माझा तसा जन्म 1992चा आहे, म्हणजे 90s मधला जन्म म्हणायला काही हरकत नाही. जसं आपण 90s मधले गाणे म्हणतो, 80s मधले गाणे म्हणतो, 70s मधले गाणे म्हणतो, तसं माझा जन्म 90s मधला आहे आणि नक्कीच माझं बालपण तसंच राहिलेलं आहे. अक्षरशः म्हणजे माझी ज्यावेळेस बालवाडीला मी गेलेलो आहे त्यावेळेस आपल्या साकूरचं आराध्य दैवत वीरभद्र देवस्थान त्या ठिकाणी बालवाडी या ठिकाणी भरायची. आणि माझा जो मित्र आहे तो मित्र माझा रोज, म्हणजे आमच्या घराच्या शेजारी जे शेती काम करणारे आमच्या शेती कामासाठी जे माणसं होती त्यांच्या मुलांच्या सोबत मी शाळेत यायचो. त्याचं नाव देखील निलेश आहे, निलेश चव्हाण, आणि तो आज देखील आहे. तर म्हणजे तो मला शाळेत घेऊन यायचा. तो माझ्यापेक्षा वयाने 1-2-3 वर्षांनी मोठा होता आणि मला तो लहानपणी शाळेत आम्ही पायी यायचो, पायी घरी जायचो. त्या काळात मला अजूनही आठवतं की आज आपण त्याला आपल्या स्मशानभूमी अतिशय सुंदर त्या ठिकाणी बांधलेली आहे, त्याला आपण जळकीचा ओढा आपण असं म्हणायचो. आणि त्या ठिकाणी पाणी असायचं, त्या पाण्यातून आम्ही पायी वगैरे जायचो. छोटंसं दप्तर असायचं, त्याचबरोबर सुकडी आम्हाला खायला मिळायची. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. बिरोबाच्या त्या ठिकाणी डफ ठेवलेले असायचे जुने. आता तरी याचे डफ वेगळे आले, त्यावेळेस चामडाचे डफ असायचे, त्याचा आवाज वेगळा असायचा. त्यावेळी बिरोबाच्या या ठिकाणी ते मोठे गोठे ठेवलेले असायचे. लोक यायचे, ते खांद्यावरून घेऊन बिरोबाला एक फेरफटका मारून त्या ठिकाणी ठेवायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी जुन्या आहेत. म्हणजे माझं बालपण सुद्धा जुन्या मुलांच्या प्रमाणेच गेलेलं आहे. नळीची सायकल, ॲटलास सायकल असायची, मधून पाय टाकून ती सायकल चालवायची. एखाद हाईट पुरत नव्हती तर मोठा दगड पाहायचा, एक दुसरा पाय त्याच्यावर ठेवायचा आणि तिथून सुरुवात करायची. तर अशा पद्धतीने माझं बालपण देखील इतर मुलांप्रमाणे गेलेलं आहे. गोट्या खेळायचं देखील वय माझं, त्यावेळेस आम्ही गोट्या देखील खेळलेलो, इटी दांडू देखील खेळलेलो आहे. असे देखील खेळ आम्ही, सूरपारंब्या देखील आम्ही खेळलेलो आहे. तर असे खेळ देखील आम्ही खेळलेलो आहोत. व्हेरी गुड. इतरांच्या सारखंच शिस्तीचं, इतरांच्या सारखंच खेळणारं सुद्धा तुमचंही, म्हणजे त्यांचंही बालपण अशाच पद्धतीने गेलेलं आहे. कदाचित काहींना कुतूहल असतं की एवढ्या मोठ्या घरातील मुलगा, म्हणजे त्यांचं बालपण काही वेगळं गेलंय की किंवा काय, म्हणून हा प्रश्न मुद्दामून विचारला होता. आज इंद्रजित पाटील खेमनर हे नाव सर्वांनाच माहीत आहे. जरी तरुणांच्या मध्ये इंद्रजित पाटील खेमनर हे नाव माहीत असलं तरी बहुतेक लोक तुम्हाला अशोकरावांचा मुलगा म्हणूनच ओळखतात. तर त्या नावाची जबाबदारी तुम्ही कशी पेलता? सर, आता ह्या नावाची जबाबदारी तशी शब्दात सांगणं फार कठीण आहे.
कारण की आपण ज्यांचं नाव घेतलं ते म्हणजे माझे वडील स्वर्गीय अशोकराव पाटील खेमनर यांची कामच इतकं उत्तुंग होतं किंवा त्यांचं काम इतकं मोठं होतं की ती जबाबदारी देखील त्याच्यापेक्षा दुप्पट आहे. कारण मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देऊन या ठिकाणी सांगेल की आपण ज्यावेळेस एखादा, आता आपण सचिन तेंडुलकरांचा मुलगा ज्यावेळेस आपण बघतो, सचिन तेंडुलकरांची कारकिर्दी ज्यावेळेस आपण क्रिकेट या खेळामध्ये बघतो तर ती खूप मोठी आहे, ती आकाशाला भिडणारी आहे. त्याच पद्धतीने माझ्या वडिलांचं या गावासाठीचं कार्य आकाशाला भिडणारं होतं, प्रत्येकाच्या मनात रुजणारं होतं आणि प्रत्येकाच्या हृदयात त्यांनी वेगळं स्थान त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने आणि त्यांची एक्झिट दुर्दैवाने या दुनियेतून 2017 साली अचानक पद्धतीने झाल्या कारणाने लोकांना ती हळहळ त्या ठिकाणी झाली होती. आणि आता ती जागा कशी भरून निघेल याकडे सगळ्यांना सगळे माझ्याकडे त्या पद्धतीने आशावादी होते. सर, मला सांगायला काही हरकत वाटत नाही या ठिकाणी की माझे वडील 2017 साली एक्सपायर झाले. तर ज्या दिवशी ते एक्सपायर झाले तर त्याच्या तिसऱ्या दिवशी मला तिसऱ्या दिवशी त्यांचा फोन आम्ही ऑन केला, तर तिसऱ्या दिवशी मला कामासंदर्भात या पठराभागातून फोन आला आणि मलाही 2 मिनिटं मनाला चटका लागून गेला की समोरच्या व्यक्तीला ज्यांनी मला फोन केला, ज्यांनी त्या नंबरवरती फोन केला त्या व्यक्तीला असं माहीत नसेल का की बा स्वर्गीय अशोक पाटील या जगामध्ये राहिलेले नाही. परंतु नंतर मग मला दुसरा लगेच जाणीव झाली की आपल्या कुटुंबाकडे बघण्याचा किंवा स्वर्गीय अशोक पाटलांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे आणि म्हणून आपण ते काम, मी कुठलाही सेकंदाचा विलंब न लावता त्या व्यक्तीने फक्त मला एक सूचना म्हणजे विचारलं की भाऊ माझं असं एक तहसीलदारांकडे काम आहे, आपण तेवढं मार्गी लावता का. तर एखादा दुसरा व्यक्ती जर त्या ठिकाणी असता तर त्यांनी सांगितलं असतं की अरे माझ्या कुटुंबावरती असा आता आघात झालेला आहे, परंतु मी कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता तहसीलदारांना फोन लावून त्या व्यक्तीचं काम मार्गी लावलं. आणि जो फोन ठेवल्यानंतर मला त्या गोष्टीची जाणीव झाली की आपण आपल्या कुटुंबाकडे बघण्याचा लोकांचा जो दृष्टिकोन आहे तो अतिशय वेगळा आहे आणि आपण त्या पद्धतीने त्याला सामोरं गेलं पाहिजे. आणि ती जी जबाबदारी त्या दिवशी मी जी स्वीकारली ती आजपर्यंत त्या ठिकाणी हळूहळू पुढे नेण्याचा त्या ठिकाणी मी प्रयत्न करतोय. निश्चितच ती जबाबदारी फार मोठी आहे, खूप उत्तुंग अशी ती जबाबदारी आहे. मला माहीत नाही मी कुठपर्यंत त्या जबाबदारीला पेलवण्याचा प्रयत्न करतोय, हे तर मला जनताच सांगू शकते की मी कशा पद्धतीने ती जबाबदारी पेलवण्याचं काम करतोय. परंतु मी माझ्या परीने, माझ्या ताकदीप्रमाणे, माझ्या बुद्धीप्रमाणे, माझ्या शक्तीप्रमाणे 100% देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करत आहे. बरोबर आहे. हे सगळं करत असताना आपल्या स्वतःच्याही काही आवडी असतात. म्हणजे आपल्याला एखाद्या हॉटेलमध्ये जायचं असतं किंवा आपल्याला कलेची आवड असते, पण त्याच्यावर निश्चितपणे काही रिस्ट्रिक्शन्स येतात. म्हणजे जसं की आता इंद्रजित पाटील खेमनर हे जर का थम्सअपचा प्याला घेऊन जरी एखाद्या हॉटेलमध्ये बसलेले दिसले आणि ते जर कोणी पाहिलं तर दुसऱ्या क्षणाला असा सुद्धा कोणी विचार करणार नाही की त्या ग्लासमध्ये थम्सअप आहे म्हणून. बरोबर आहे. मग कुठे आज तुम्ही ज्या वयामध्ये आहात त्या वयामध्ये तुम्हाला हे वाटत असेल की कुठेतरी हॉटेलला जावं, कुठेतरी बसावं, सार्वजनिकरित्या कुठेतरी जावं किंवा चित्रपट पाहायला जावं. तुम्हाला कलेची पण आवड आहे, आम्ही म्हणजे बरंच जाणतो. तर मग ह्या गोष्टींवर त्याच्या रिस्ट्रिक्शन्स आल्या, त्या भावनांना तुम्ही मुरड कशी घालता? नक्कीच सर, की ज्यावेळेस तुम्ही एखादं क्षेत्र निवडतात तर त्याच्याबरोबर त्याचे चांगले आणि वाईट परिणाम या दोन्हींचा स्वीकार करून आपल्याला पुढं जावं लागतं. परंतु मी यामध्ये वाईट परिणाम असं म्हणणार नाही. परंतु निश्चितच आपण ज्यावेळेस एखाद्या खेड्याच्या ठिकाणी राहत असतो त्यावेळेस तुम्ही आता जे प्रश्न विचारतायत ते थोडेसे शहरी पॉलिटिकलच्या पद्धतीने विचारले तर त्याला वावगं ठरणार नाही किंवा शहरात ते नॉर्मल गोष्टी आहेत. एखादा पॉलिटिशियन आपण जसं सांगितलं की थम्सअपचा ग्लास वगैरे घेऊन बसलाय त्याच्याकडे फारसं कोणी गांभीर्याने बघणार नाही. परंतु गावाकडे जे कल्चर असतं त्या पद्धतीचं कल्चर डेव्हलपमेंट जी असते किंवा कल्चर डेव्हलपमेंट मी म्हणतो त्या पद्धतीचं अजून कल्चर पूर्ण वाढलेलं नाही, विकसित झालेलं नाही. निश्चितच मी जर एखाद्या ठिकाणी जर असं बसलो तर निश्चितच लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा ठरू शकतो. त्याच्यामुळं मी या निमित्ताने एवढंच सांगेल की रिस्ट्रिक्शन्स नसतात, परंतु आपल्यामध्ये स्वतःमध्ये काही छोटेसे बदल आपल्याला घडून आणावे लागतात. आणि तुम्ही जो पिक्चरचा वगैरे जो प्रश्न मला विचारला तर आम्ही निश्चितच सहकुटुंबासोबत, मित्रांसोबत पिक्चरला वगैरे जात असतो. असं काहीही नाही की आम्ही ते एन्जॉय करत नाही, आम्ही ते क्षणांचा आनंद घेत नाही, अशी कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी नसती. आणि याच्यात मला अजून जोडून तुम्हाला छोटासा एक सांगायचं आहे की जसं तुम्ही थम्सअपच्या ग्लासचा उल्लेख या निमित्ताने केला तर प्रत्येक जण आज ह्या जगामध्ये आज असंच झालंय की मी समजा जर उद्या जर थम्सअपचा ग्लास घेऊन जर कुठं उभं राहिलो तर निश्चितच एखाद्याला त्याचं वेगळं अनुभव किंवा वेगळी त्याचा विचारसरणी त्या ठिकाणी होऊ शकते. परंतु मला आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं की आपण
एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचायच्या आधी आपण त्या गोष्टीची पूर्णतः माहिती घेतली पाहिजे. म्हणजे लोकांनाही सांगणं आहे तुमचं. नक्कीच की लोकांना हे माझं आत्ताच्या जगात जास्त करून सांगणं गरजेचं आहे की एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचायच्या आधी आपण त्या गोष्टीची पूर्ण माहिती घेतली पाहिजे की नक्की त्या ग्लासमध्ये थम्सअपच आहे का की इतर कुठलं द्रव्य आहे याची आपण माहिती पूर्ण खात्री करून घेतली पाहिजे आणि मग त्या व्यक्तिमत्वाला त्या ग्लासाबद्दल जोडलं पाहिजे आणि मग मत व्यक्त केलं पाहिजे. हे मला या निमित्ताने सांगायचं. व्हेरी गुड. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहात. आपण साकूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आहात. आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आहात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपले आजोबा सहकार क्षेत्रातील एक शिरोमणी आहेत. आपले वडील सुद्धा सहकार क्षेत्रातील शिरोमणी आहेत. मग आज ह्या जबाबदाऱ्या पेलताना तुम्हाला कधी असं वाटलं नाही की तुमची तुलना तुमच्या आजोबांशी होऊ शकते किंवा तुमची तुलना तुमच्या वडिलांशी होऊ शकते, मग त्यांना साजेसं काम आपल्याला करावं लागेल आणि याचं दडपण आलं, कधी भीती वाटली? नक्कीच सर, की आपण जो हा अत्यंत महत्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, कारण की हा मला सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंतचा ह्या प्रश्नाची काळजी मला आयुष्यभर घ्यावा लागणार आहे. त्याचं कारण असं की तुम्ही आता ज्या दोन व्यक्तिमत्वांचं, एक तर माझे वडील अशोक पाटील खेमनर आणि माझे आजोबा आदरणीय बाजीराव पाटील खेमनर यांची आपण नावांचा या ठिकाणी उल्लेख केला. त्या दोघांचं कार्य या परिसरामध्ये किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळं राहिलेलं आहे. दोघांनी सहकार क्षेत्रामध्ये आपलं आपलं योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर मला आपल्याला सांगायला आवडेल की ज्या पद्धतीने दोघांनी आयुष्य घालवलं आणि त्याच आता त्यांची पद्धतीने मी इंद्रजित खेमनर म्हणून स्वर्गीय अशोक पाटलांचं काम पुढे या ठिकाणी नेत असताना तुलना होणं साहजिक आहे. परंतु मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं की आपण एखाद्याची तुलना एखाद्या गोष्टीशी ज्यावेळेस करत असतो तर नक्कीच आपण त्या दोन गोष्टी, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत, स्टाईल ही वेगवेगळी असते. स्वर्गीय अशोक पाटील असतील, त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आदरणीय बाजीराव पाटील खेमनर यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मी इंद्रजित खेमनर, माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आणि मी जर माझ्या पद्धतीने काम करत असेल तर मला त्याच्यात आनंद मिळेल, ते काम त्या ताकदीने पूर्ण होईल. मी जर स्वर्गीय अशोक पाटलांना कॉपी करायला गेलो किंवा त्यांच्या पद्धतीने काम करायला गेलो तर नक्कीच मला ते काम पूर्णत्वास नेण्यास नक्कीच अडचणी येतील आणि मी ते नेऊ शकणार नाही. आणि नक्कीच आपण जे म्हणालात की जबाबदारी किती आहे, तर नक्कीच ह्या दोघांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये आपल्या स्वतःच्या शर्टला किंवा आपल्या स्वतःच्या अंगावरती एकही कुठलाही चुकीचा डाग त्या ठिकाणी लागू दिला नाही. ती फार मोठी जबाबदारी माझ्यावरती आहे, हे मला या ठिकाणी. त्यांच्या कपड्यांवरचाच डाग नाही तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला सुद्धा कोणता डाग नाही आणि त्याची काळजी तर तुम्हाला नेहमीच भविष्यात सुद्धा घ्यावीच लागेल. नक्कीच सर. आणि याला जोडून अजून एक गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की स्वर्गीय अशोक पाटलांचं वय हे ते 54व्या वर्षी त्यांना आपल्या सर्वांमधून जावं लागलं. तर मी जनतेला किंवा पॉडकास्ट बघणाऱ्या सर्वांना हे सांगू इच्छितो की त्यांची जी कारकिर्दी राहिली ते सर्व नॉर्मल सगळ्यांसारखंच त्यांचा जन्म झाला, त्यांचं शिक्षण झालं, त्याच्यानंतर ते गावाच्या जडणघडणीमध्ये सुरुवात केली आणि हळूहळू ते लोकांमध्ये राहत गेले, त्या लोकांचा अनुभव येत गेला, मग ते राजकारणात गेले आणि मग गावाचं ती सुधारणा करत पुढे पुढे ते त्या ठिकाणी गेले. तर तशीच माझी पद्धत आहे. माझाही जन्म झाला, माझंही शिक्षण झालं, अनावधानाने स्वर्गीय अशोक पाटील गेल्यानंतर मला राजकारणात माझी एंट्री झाली आणि मग ती एंट्री झाल्यानंतर मी अजून शिकत सगळ्या गोष्टी पुढे नेतोय. मग 54 वर्षाचे स्वर्गीय अशोक पाटील आणि 33 वर्षाचे इंद्रजित खेमनर यांची तुलना ही कधीच होऊ शकत नाही, ही मी या निमित्ताने सांगू शकतो. बरोबर आहे. मला एक विचारायचं आहे आवर्जून की कधी कधी पॉलिटिकल कंपल्शन नावाची एक गोष्ट येते. तर पॉलिटिकल कंपल्शन म्हणून मनाविरुद्ध कोणता निर्णय घ्यावा लागलाय का? नक्कीच सर, की आपण ज्यावेळेस पॉलिटिक्समध्ये असतो, मी जसं तुम्हाला सांगितलं की मगाशी सांगितलं की पॉलिटिक्समध्ये आपण आल्यानंतर आपल्याला त्याचे फायदे आणि तोटे किंवा कुठल्याही क्षेत्रात आपण गेल्यानंतर आपल्याला त्याचे फायदे आणि तोटे हे सोबत घेऊन पुढे चालावं लागतं. तर असे खूप प्रसंग असतात पॉलिटिक्समध्ये की आपल्याला आपल्या मनाविरुद्ध काही निर्णय असतात. म्हणजे ही पॉलिटिकल ही एक संघटना आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये संघटना असते, त्या संघटनेप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं. तर त्या संघटनेत काम करत असताना काही गोष्टी मनाविरुद्ध पण, म्हणजे निर्णय काही असतात जे मनाविरुद्ध झालेले असतात, परंतु आपल्याला त्याला पुढे घेऊन जायचं काम, ही जबाबदारी आपल्याला असते आणि ह्या जबाबदाऱ्यांमधूनच आपण शिकत पुढे जात असतो. एक अशी चर्चा आहे गावामध्ये की स्वर्गीय अशोकराव पाटील खेमनर यांचा एक चाहता वर्ग होता आणि ह्यांचं एक वलय होतं
त्याचबरोबर त्यांच्या स्वतःचा एक आबा पाटील युवा मंच होता किंवा त्यांचे मित्र परिवार होता. आणि अशोकराव पाटील गेल्यानंतर, स्वर्गीय आबा गेल्यानंतर त्या लोकांचं असं म्हणणं आहे की अशोकराव पाटील खिन्नर यांचा जो मित्र परिवार होता किंवा त्यांचा जो ग्रुप होता, त्या लोकांना तुमच्याकडे तेवढा ऍक्सेस मिळत नाही किंवा म्हणजे त्यांना वाऱ्यावर सोडले असं त्यांचं मत आहे. तर या तथ्य आहे का, याबद्दल काय सांगाल? नक्कीच सर, तुम्ही हा देखील प्रश्न खूप चांगला आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे एक चांगलं माध्यम मला वाटतंय की आपण योग्य ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. की आपण जो सांगितलं ऍक्सेसच्या बाबतीत, तसं सर्वप्रथम मला सांगावं असं वाटतं की अचानक ही घटना आपल्या सर्वांसोबत घडलेली आहे. स्वर्गीय अशोक पाटलांचं या त्यांच्या जीवनातून एक्झिट होणं आणि आमची तिथं त्या ठिकाणी एंट्री होणं हे खूपच अनपेक्षित पद्धतीने घडलेलं आहे. आणि निश्चितच त्यांच्या जवळील त्यांचं जे काही वलय होतं, त्यांना हे वाटणं साहजिक आहे, मी ते मान्य करतो. किंवा आपल्याला स्वर्गीय अशोक पाटील गेल्यानंतर इंद्रजित आपला त्या ठिकाणी आहे, तो आपल्याला पुढे घेऊन चालण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मला या माध्यमातून सगळ्यांना सांगावं असं वाटतं की मी सगळ्यांना माझ्या पद्धतीने, माझ्या परीने, मला जसं शक्य होईल त्या पद्धतीने मी त्या ठिकाणी पुढे घेऊन चालण्याचा प्रयत्न करत आहे, अजूनही करत आहे. यात जर कोणाला मला सूचना द्यायच्या असतील तर त्या मोस्ट वेलकम आहेत. परंतु ह्या सगळ्या घेत असताना आपण सर्वांनी माझी पण देखील एक बाजू लक्षात घेतली पाहिजे की 2017 साली स्वर्गीय अशोक पाटील गेल्यानंतर मला फक्त गावची जबाबदारी नाही आली, तर मला माझ्या कुटुंबाची देखील जबाबदारी माझ्यावरती पडली. ती जबाबदारी पूर्ण करत करत पुढे येत असताना, गाव सांभाळत असताना, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना काही गोष्टी कदाचित होऊ शकतात. मी मनुष्य आहे, काही गोष्टी मी चुकवू शकतो, असं नाही की मी 100% सांगू शकतो की मी चुकत नाही, चुकवू शकतो. परंतु याच्यात मला एक आपल्याला सांगायचं आहे की माझं वय आज 33 आहे, स्वर्गीय अशोक पाटलांचं वय वर्ष 54 होतं, त्यांच्या बरोबरीचे राहणाऱ्यांचं वय वर्ष 55, 60, 70 या पद्धतीचे वलय त्यांचं होतं. आणि माझ्या आता बरोबर राहणारे जे तरुण माझे मित्रमंडळी आहे, माझं आता सध्याचं वलय त्या ठिकाणी ते आहे. म्हणून माझी कदाचित जास्त राहणीमान त्या तरुण मुलांमध्ये असतं. जनरेशन गॅप मुळे हे आपण समजू शकतो. परंतु मी त्यांचेही ही गोष्ट लक्षात घेऊ शकतो की त्यांनाही वाटतं की आज आपल्यातला एक मित्र आपल्याला हरपलाय आणि त्यांनाही कदाचित माझ्याकडे पाहून वाटत असेल की बा अशोक पाटलांची जागा मी भरून काढावी. आणि मी तो प्रयत्न करत आहे सर की बा त्यांच्यामध्ये जाणं, त्यांच्यामध्ये बोलणं, त्यांच्या पद्धतीने बोलणं, ज्या पद्धतीने स्वर्गीय अशोक पाटील वागायचे त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे जेणेकरून त्यांनाही अशोक पाटलांची आठवण येणार नाही. या पद्धतीने मी हळूहळू गोष्टी करत आहे. परंतु एकदम डिक्टो मी अशोक पाटलांना कॉपी करू शकत नाही. या पद्धतीने मी आपल्याला सांगू इच्छितो. त्या मित्रांना तुम्ही आज या माध्यमातून काय आवाहन कराल? नक्कीच मी तुम्हाला त्यांना हे आव्हान करेल की ते आजही माझ्या हृदयामध्ये त्यांचं स्थान आहे, त्यांची जागा माझ्या खूप जवळ आहे. आणि त्यांचं कुठलंही काम असलं तर मी ते प्राधान्याने सोडवत असतो. असं नाही की मी त्यांना कधी टाळाटाळ करत असतो किंवा माझ्याकडून त्या कामांना सॉल्व्ह करण्यासाठी उशीर होतो. कदाचित माझ्याकडून त्यांना वेळ देणं कमी होत असेल हे मी मान्य करू शकतो. कारण की खूप माझा एक स्वभाव आहे की प्रत्येक गोष्ट ही चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. मी प्रत्येक गोष्टीला त्या पद्धतीने वेळ देत असतो. म्हणजे समजा कुटुंब असेल, शाळा असेल, राजकारण असेल किंवा इतर विविध संस्थांची जबाबदारी माझ्यावरती आहे, त्या संस्थांना वेळ देण्याचं काम असेल हे मी त्या पद्धतीने देत असतो. म्हणून कदाचित माझा थोडंसं त्यांना वेळ देण्याचं कमी पडत असेल तर त्याबद्दल एक असा प्रश्न आहे की स्वर्गीय आबा गेले त्यावेळी तुम्ही एकदम कॉलेज बॉय होता आणि त्याच्यानंतर मग समाजकारण, राजकारण, कौटुंबिक जबाबदारी हे सगळं 360 डिग्री मध्ये चेंज झालेलं होतं. एकदम कॉलेज बॉय ते एकदम सहकारातील म्हणजे साखर कारखान्याचे संचालक. म्हणजे हे कसं पेललं, हे तुम्ही कसं काय शक्य झालं? म्हणजे नक्कीच सर, हे खूपच त्यावेळेस आव्हानात्मक एखाद्याला वाटू शकतं. परंतु या निमित्ताने मला एक सांगायची देखील संधी मिळालेली आहे की स्वर्गीय अशोक पाटलांनी आमच्या आयुष्याचं जडणघडण कशा पद्धतीने करायचं याचा जो निर्णय घेतला त्याचं उत्तर मी आज तुम्हाला या निमित्ताने देतो. त्यांनी सुरुवातीला निर्णय घेतला की बा माझ्या मुलाला मला हॉस्टेलला टाकणं फार गरजेचं आहे. मग त्यांनी आम्हाला पहिलीपासून हॉस्टेलला टाकलं, ते अमृतवाहिनी मॉडेल स्कूलला. मग आम्ही पहिलीपासूनच ह्या सगळ्या जबाबदाऱ्या कशा, म्हणजे अगदी दात आपण स्वतःचे घासायचे, त्याच्यानंतर आपले स्वतःचे कपडे, पहिलीच्या मुलाला तर आई वडीलच आज कपडे घालत असतात, त्यांची बुटाची नाडी वगैरे बांधत असतात. तर आम्हाला सगळं तेव्हापासूनच किंवा सकाळी आपण किती वाजता उठलं पाहिजे, त्याच्यानंतर कसा तुमचा दिनक्रम असला पाहिजे, ही सवय आम्हाला त्या वेळेपासूनच त्या ठिकाणी लागलेली आहे.
10वी पर्यंत माझं शिक्षण अमृतवाणी मॉडेल स्कूलला झालं. 11वी 12वी माझी लातूर या ठिकाणी झाली आणि त्याच्यानंतर BSc ॲग्री माझी जी बारामतीला झाली आणि शेवटचा माझा टप्पा MBA चा टप्पा हा याच्यात पुण्यामध्ये झालेला आहे. तर मग एक तुम्ही आता राजकारणाशी निगडीत हा संबंध जोडलाय, तर मला सांगायला देखील या ठिकाणी मी मोठ्या मनाने किंवा सहज चेष्टेमध्ये सांगत असतो की मी स्वर्गीय विलासराव देशमुखांचा कार्यकाळ पाहिलेला लातूरमध्ये, आदरणीय बाळासाहेब थोरातांचा कार्यकाळ लहानपणी संगमनेरमध्ये पाहिलेला आहे. त्याचबरोबर मी बारामतीमध्ये पवार साहेबांचा कार्यकाळ पाहिलेला आहे आणि पुण्यामध्ये अनेक लोकांचा देखील मी कार्यकाळ पाहिलेला आहे. पण जोगसपाठ जर याच्यातून बाजूला केला तर वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण झाल्यामुळं वेगवेगळ्या कल्चरमध्ये वेगवेगळ्या कार्यपद्धतीमध्ये आपण कशा पद्धतीने राहायचं असतं, आपण वयाच्या टप्प्यांमध्ये कशी कशी आपल्यात बदल घडवून आणले पाहिजे हे आम्ही त्याच वेळेस शिकलो होतो. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस हा प्रसंग आमच्यावरती आला, तुम्ही जसं सांगितलं की 360 डिग्रीमध्ये हे सगळं फिरलं, तर नक्कीच. आणि एक दुसरा अनुभव आमच्या पाठीशी सगळ्यात मोठा होता. ज्या वेळेस आम्ही हॉस्टेलवरून घरी यायचो 10 दिवसासाठी 15 दिवसासाठी आम्हाला सुट्ट्या असायच्या, तर त्या कार्यकाळात आम्ही स्वर्गीय अशोक पाटलांचं काम करण्याची घरातली पद्धत असेल, त्यांच्या कौटुंबिक मध्ये निर्णय घेण्याची पद्धत असेल, राजकारणामध्ये निर्णय घेण्याची पद्धत असेल, हे आम्ही त्यावेळेस जवळून बघितलेलं आहे. आता जवळून कसं बघितलेलं आहे, तर ते आम्हाला येऊन म्हणत नव्हते की या बसा आता मी कसं करतोय ते बघा, असं अजिबात नाही. ज्यावेळेस ते घरी असायचे आमची ती जबाबदारी असायची की त्यांना कोणा येऊन भेटणारे कार्यकर्ते असतील, पाहुणे असतील, त्यांना चहा नेऊन देण्याचं काम, त्यांना जेवण वगैरे वाढण्याचं काम, तर हे सगळं काम आमच्याकडे असायचं. आणि मग आम्हाला ते तत्परतेने तिथं उभं राहावं लागायचं की आबांनी आपल्याला आवाज न देता आपण पाणी घेऊन गेलं पाहिजे, व्यवस्थित पाणी दिलं पाहिजे, आपण नम्रता तिथं आम्ही नम्रता शिकलो की आपण किती उंच असू, कुठल्याही ठिकाणी असलो तरी आपण आपल्या घरी आलेल्या व्यक्तीला नम्रतेने वागवलं पाहिजे. तर ह्या पद्धती आम्हाला त्यावेळेसच त्यांनी शिकवलेल्या होत्या. आपण आपलं गावात जाताना आपण कपडे कसे त्या ठिकाणी घातले पाहिजे हे देखील आम्हाला त्यांनी शिकवलं होतं. कारण की मी तुम्हाला याचं छोटंसं उदाहरण देतो. मी अमृतवाणी मॉडेल स्कूलला असताना 5वी 6वीला असताना आम्हाला त्यावेळेस दुपारचा 4 ते 6च्या वेळेतला स्पोर्ट्सचा ड्रेस असायचा, हाफ पॅन्ट आणि हाफ टी शर्ट असायचा. तर मी त्या सवयीप्रमाणे एकदा गावात हाफ पॅन्टवर आणि हाफ शर्टवरती गेलो होतो. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की हे हॉस्टेलला किंवा शहराच्या ठिकाणी चांगलं वाटतं, परंतु आपण ज्यावेळेस गावाकडे राहत असतो तर आपलं राहणीमान हे अतिशय चांगल्या पद्धतीने असलं पाहिजे. पूर्ण कपडे आपण त्या ठिकाणी घातले पाहिजे आणि आपण कुठल्या घराला रिप्रेझेंट करतो, कुठल्या व्यक्तिमत्वाला रिप्रेझेंट करतो, कुठल्या कल्चरला रिप्रेझेंट करतो, हे त्यांनी मला त्या ठिकाणी गावातच ज्या ठिकाणी मला पाहिलं त्याच ठिकाणी समजून सांगितलं होतं. आणि त्यानंतर मी आयुष्यात कधीही आपल्या साकोर गावामध्ये हाफ पॅन्ट घालून आज तागायत त्या ठिकाणी गेलेलं नाही. तर असे धडे आम्हाला त्यावेळेस त्या याच्यात मिळालेले आहे. म्हणून फार काही आम्हाला हे आव्हानात्मक वाटलं नाही आणि त्या पद्धतीने आम्ही चालतोय. अगदी बरोबर आहे. संस्कार म्हणजे अशी गोष्ट आहे की ते असं नाही करता येत की चल ये बस आता तुझ्यावर संस्कार करतो. ते आपण वरिष्ठांच्या वागण्यातून शिकत असतो. म्हणजे तसेच संस्कार आजोबांचे वडिलांचे तुमच्यावर आहेत, ते आतापर्यंत तर दिसतंयच. दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही शिक्षण संस्था चालवता. नक्की. म्हणजे आबांनीच मोठी केलेली संस्था आहे आणि फार मोठी रेप्युटेड नामांकित शिक्षण संस्था आहे ती. तर तुम्हाला आता शिक्षणापुढील कोणती आव्हानं दिसतात? म्हणजे मी ओव्हरऑल सगळंच बोलतोय की महाराष्ट्र स्टेटच्या बाबतीत असेल किंवा देशाच्या बाबतीत, एज्युकेशनच्या बाबतीत तुमचा व्ह्यू काय आहे? नक्कीच सर, की आता आपण जर एज्युकेशनच्या बाबतीत जर बघितलं तर अचानक खूप मोठा ड्रास्टिक चेंज आपल्याला काही वर्षामध्ये शिक्षणाच्या याच्यात आलेला दिसतोय. त्याचं कारण असं झालंय की सर सगळ्यांचा ओढा हा शहरीकरणाकडे झालेला आहे. प्रत्येकाला वाटायला लागलंय की बाबा माझा मुलगा CBSE मध्ये शिकला पाहिजे, माझा मुलगा अजून कुठल्या बोर्डमध्ये शिकला पाहिजे, माझ्या मुलाला खूप चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी शहरीकरणामुळं किंवा एखाद्या कुटुंबातला एखादा व्यक्ती तो शहरात आहे आणि त्याचा भाऊ आज गावाकडे आहे. मग जो भाऊ आज शहराकडे आहे त्याची मुलं ज्यावेळेस सुट्टीसाठी गावाकडे येत असतात आणि त्या मुलांशी चर्चा होत असते त्यावेळेस त्याच्या भावाला वाटत असतं किंवा त्याच्या भावाच्या बायकोला वाटत असतं की माझ्या मुलांचं शिक्षण यांच्या मुलांप्रमाणे झालं पाहिजे. आणि मग ती एक कॉम्पिटिशन चालू होती आणि मग ते या ठिकाणी त्यांच्या मनात पण असं हे वाटत असतं की आपण आपल्या मुलांना असं शिक्षण दिलं पाहिजे, तसं शिक्षण दिलं पाहिजे. मग हे असं आणि तसं शिक्षण म्हणजे नेमकं काय सर? तर हे आज आपण शिक्षणाला ग्लॅमरसपणा आणण्याचा प्रयत्न जो सगळीकडं होत चाललाय त्याला हे सगळ्यात खूप धोक्याची घंटा आपल्याला भविष्य काळामध्ये या ठिकाणी दिसते.
त्याचं कारण असं की शैक्षणिक संस्था, तुम्ही उल्लेख केला की मी एक शैक्षणिक संस्था बघतोय, तर त्या शैक्षणिक संस्थाकडे बघण्याचा माझा जो दृष्टिकोन आहे की एखाद्या विद्यार्थ्याचं किंवा माझ्या शैक्षणिक संस्थेचं जे काय सर्वांगीण विकास झाला पाहिजे. नुसतंच मी तिथं चांगले चांगले बेंचेस आणणं, चांगले चांगले वर्ग सजवणं, चांगली मोठी बिल्डिंग उभं करणं, मुलांना खूप चांगले कपडे घालायला देणं, मोठ्या मोठ्या बसेस घेणं आणि AC क्लासरूम देणं, हा माझा त्या पाठीमागचा उद्देश नसला पाहिजे. तर माझ्या इथे आलेला विद्यार्थी, मग तो KGचा असू द्या, 5वीचा असू द्या किंवा 12वीचा असू द्या, त्याचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे. मग अध्यात्माच्या बाबतीत त्याचा विकास झाला पाहिजे, खेळाच्या बाबतीत त्याचा विकास झाला पाहिजे, त्याचबरोबर शैक्षणिक बाबतीत त्याचा विकास झाला पाहिजे. कारण की माझा बघण्याचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांकडे असा आहे, किंवा मी पण एक विद्यार्थी दशेत होतो, तर एखादा विद्यार्थी खेळात चांगला असू शकतो, एखादा विद्यार्थी अभ्यासात चांगला असू शकतो, एखादा विद्यार्थी इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये तो चांगला असू शकतो. त्या पद्धतीने त्याचा विकास झाला पाहिजे. तर आजची जी पद्धत आहे सगळीकडे नुसते फक्त आपण चढाओढ पाहायला मिळतोय की आज जर आपण शिक्षण पद्धतीकडे बघितलं, मी ह्या निमित्ताने सांगू इच्छितो की एखादा शिक्षक असेल तर त्यांनी फक्त आपल्याला यायचं, शिकवायचं आणि निघून जायचं, अशा पद्धतीने आपला विचार न ठेवता किंवा आपला ऑरा अशा पद्धतीने न ठेवता आपल्याला त्या विद्यार्थ्याला सर्वांगीण घडवायचंय ह्या पद्धतीने त्याचा विचार पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याने शाळेत येताना त्याचा फक्त ऑरा किंवा त्याचे विचार की आपल्याला 8 ते 12 किंवा 9 ते 3 शाळेत यायचंय आणि घरी जायचंय एवढाच विचार न ठेवता, तर आपल्याला या विद्यालयातून काहीतरी शिकून त्याच्या आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवायचे आहेत. हे याच्यातून शिकणं फार महत्वाचं आहे की विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने आपल्याला स्वतःला घडवलं पाहिजे, शिक्षकांनी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे. ही सगळी पद्धती ज्यावेळेस सगळे स्वतः जेवतं त्याचं काम समजून घेईल त्यावेळेस हे सगळं रुजलं जाईल. आणि त्यानंतर शहरी जीवनामधील जे काही शाळा आहेत आणि गावाकडच्या ज्या काही शाळा आहेत याच्यामधली दुरी या ठिकाणी कमी होईल आणि सगळ्यांना व्यवस्थित शिक्षण या ठिकाणी मिळेल. दुसरा याच्यात फॅक्टर मोठा काम करतो तो म्हणजे आपलं सरकार, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या, यांचं जे काय काम आहे किंवा जे काही निर्णय आत्ताच नवीन निर्णय घेतला की CBSE पॅटर्न लागू करण्याचा या ठिकाणी सगळ्या शाळांमध्ये घेतलेला आहे. नक्कीच स्वागत आहे त्या याचं, आपण त्याला विरोध करत नाही की आपल्या ती गोष्ट चुकीची आहे असं मी अजिबात म्हणत नाही. परंतु मला हे त्यांना सांगायचं आहे की आपण आधी आपल्या ज्या काही शाळांमध्ये हे लागू करणार आहेत, मग त्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्याचबरोबर काही विना अनुदानित संस्था आहेत ज्यांना आज अनुदान नाहीये, तर ह्या सगळ्या संस्थांचा विचार करून की आपण निर्णय घेतोय बसून कुठं मुंबईमध्ये आणि ह्या शाळा आहेत कुठं करायचंय, कुठं आपल्याला खेडेगावांमध्ये ग्रामीण भागात करायचंय, तर त्या भागांची दशा कशी आहे, त्या शाळांची अवस्था कशी आहे, आपण आधी त्याच्यात हळूहळू सुधारणा केली पाहिजे. मग हे ड्रास्टिक चेंज केले पाहिजे. ते शिक्षक आताचे जे शिक्षक आहेत ते CBSE कोर्स पेलवण्याच्या कॅपॅसिटीचे आहेत का नाही, कारण की नक्कीच आज मी जी शिक्षण संस्था पाहतोय की मी ज्यावेळेस 10वीला होतो, मी ज्यावेळेस 5वीला होतो, तेच शिक्षक आज तागाय त्या संस्थेमध्ये म्हणजे रिटायरमेंटच्या जवळ आलेले आहेत. म्हणजे त्यांच्या रिटायरमेंटला 5-10 किंवा 2-3 वर्ष राहिलेले असावेत आणि आपण त्यांना ह्या सगळ्या जबाबदाऱ्या देणार आहोत. तर हे त्यांना पेलवणार आहेत की नाही ह्या सगळ्याचा एक अभ्यास करून आणि मग हळूहळू ते पेनिट्रेशन त्याचं आपण करायला पाहिजे होतं, या मताचा मी आहे. तुम्हाला आणखी एक असं मला म्हणायचं आहे की आपण नामांकित सहकारी साखर कारखान्याचे आपण संचालक आहात, नक्कीच, की जो देशात आदर्शवत व्हावा असा सहकारी साखर कारखाना आहे. आणि मग तुम्हाला असं वाटतं की या सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा काही बदल व्हावे किंवा त्याच्याकडे सरकारने जास्तीचं लक्ष द्यायला पाहिजे, ते क्षेत्र मोठं करायला पाहिजे आणखी, कारण या सहकाराच्या माध्यमातूनच विकास झालेला आहे, त्या भागाचा विकास झालेला आहे, तिथल्या बाजारपेठा फुललेल्या आहेत, तेथील लोकांना रोजगार मिळालेला आहे, नोकरी मिळालेली आहे आणि एकूण विकासाच्या मध्ये सहकाराचं योगदान फार महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे. तर तुम्हाला काय वाटतं की त्याच्यामध्ये काय काय बदल व्हायला पाहिजेत किंवा कशा पद्धतीने केंद्र शासनाने, राज्य शासनाने लक्ष द्यायला पाहिजे? नक्कीच सर, हा देखील एक खूप चांगला प्रश्न आपल्या मार्फत या समोर आलेला आहे. मला ज्यावेळेस मी एक तरुण डायरेक्टर, सहकारी साखर कारखान्याचा डायरेक्टर या नात्याने मी आपणास सांगू इच्छितो किंवा सहकारी सोसायटी देखील, मी ज्या सोसायटीचा चेअरमन आहे त्या सोसायटीकडे देखील माझा बघण्याचा दृष्टिकोन आहे. सुरुवात आपण आपल्या गावापासून म्हणजे सोसायटीपासूनच करू. की सोसायटीचं कार्य असं आहे की सर, अहमदनगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेची ही एक माध्यम म्हणू आपण. जिल्हा बँका
आणि शेतकरी यांच्यामधला दुवा म्हणजे गावातील विविध कार्यकारी सोसायटी असतील. जिल्हा बँकेचा जो काय कर्जरूपी पैसा आपण शेतकऱ्यांना देत असतो तर तो वसूल करण्याचं, त्यांना वाटप करण्याचं काम सोसायटी मार्फत करत असतो. तर हे जे सगळ्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीज वगैरे आहे त्या 60-70 दशकातील 80च्या दशकातील स्थापन झालेल्या संस्था आहेत आणि त्यावेळेस त्यांचे नियम त्या ठिकाणी सेट केलेले आहेत, त्यावेळेस ते नियम निश्चित केलेले आहेत आणि त्या नियमांवरतीच आज हे सगळं कार्यपद्धती चालू आहे. मग त्यात सहकारी साखर कारखाना देखील आला, ते कार्यपद्धती आज तशाच पुढे चालू आहे. तर माझं हे म्हणणं आहे की आपण काळानुरूप त्या नियमांमध्ये थोडे थोडे बदल घडत आणले पाहिजे. तर त्याचबरोबर आपण तरुण मुलांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचू, त्यांना कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा फायदा आपण कशा पद्धतीने देऊ शकतो, या सगळ्या गोष्टी विचार करून ते नियम आपण बदलले पाहिजे. तर उदाहरणच जर द्यायचं ठरलं तर आज आपली साकूर विविधकारी सेवा सोसायटीचं आज आपण जवळजवळ 9 ते 11 कोटी रुपयाचं आपण कर्ज वाटप त्या ठिकाणी करत असतो. आपल्या इथले लोकही खूप चांगले आहेत, ते कर्ज देखील वेळेवर भरत असतात. सरकारने नियम देखील दिलेले आहेत की 3 लाखापर्यंतचं जे कर्ज आहे ते बिनव्याजी कर्ज आहे. आधी आपल्याला त्याचं व्याज भरावं लागतं, परंतु सरकारकडून त्याच्यानंतर त्या व्याजाची रक्कम पुन्हा त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती दिली जाते. परंतु सध्याचं काय आहे की एकरी त्यांनी आम्हाला नियम निश्चित करून दिलेले आहे. मग ते नियम काय आहेत, समजा टोमॅटो पीक असेल एकरी 50,000 रुपये, ऊसाचं पीक असेल एकरी 40,000 रुपये, कांद्याचं पीक असेल किंवा डाळिंबाचं पीक असेल एकरी 75,000 रुपये देणं असं असतं. परंतु आपण त्याच्याही पुढे आज निघून गेलेलो आहे, खर्च त्याच्याही पुढे निघून गेलेला आहे. आणि एक मला या निमित्ताने सांगावं वाटतं की नवीन नियम म्हणजे काय, आता जिल्हा बँक जी आहे तिची आजची पोझिशन खूप चांगल्या पद्धतीची आहे, तिच्याकडे खूप मोठ्या ठेवी आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या जर ठेवींचा आपल्याला चांगला उपयोग करायचा असेल तर आज आपल्या खेड्यागावामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये कृषीचे दुकानं आहेत किंवा अनेक वेगवेगळे कृषीशी संलग्न असणारे धान्य दुकानं आहेत किंवा अजून कृषीशी संलग्न असणारे समजा अवजारे आहेत त्याची दुकानं आहेत. ह्या सगळ्या दुकानांना आपण सीसी देण्याचं काम या माध्यमातून करू शकतो. एक 5 लाखाची 10 लाखाची सीसी देण्याचं काम आपण या ठिकाणी करू शकतो. आणि त्याला तारण म्हणजे त्यांचं दुकान हे ग्रामपंचायत हद्दीत कार्यक्षेत्रात असतं, ते आपण दुकान तारण त्याला घेऊ शकतो आणि त्यांना कमी व्याजात ह्या सुविधा आपण त्यांना उपलब्ध, म्हणजे हे झालं मॉडर्नायझेशन, सोसायटीचं मॉडर्नायझेशन. तर ह्या पद्धतीने जर आपण गेलो तर नक्कीच आमूलाग्र बदल या ठिकाणी घडू शकतो. फक्त शेतीलाच न देता व्यवसायाला सुद्धा आपण देऊ शकतो. कारण की आज आपल्याला बघताना मिळतंय की ज्या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे त्या ठिकाणी अनेक तरुण ट्रॅक्टरचा, ज्यांचं जे शिक्षणाच्या क्षेत्रात जास्त पुढे जाऊ नाही शकत, ते आज ट्रॅक्टरचा व्यवसाय करताना आपल्याला दिसतात. त्यांना कर्ज मिळण्यासाठी सुलभ त्या ठिकाणी होऊ शकतं. अशा गोष्टी आपण अनेक माध्यम आहेत. तसंच सहकारी कारखान्याच्या बाबतीत पण मी सांगू शकतो की आपण जे तरुण मुलांना कामावरती घेत असतो कारखान्यामध्ये वेगवेगळ्या पदांवरती, तर ते सहकार्याने आपल्याला नियम घालून दिलेले असतात की आपण त्यांना एवढाच पगार देऊ शकतो, एवढ्याच गोष्टी आपण करू शकतो. तर आपण त्याच्यात जर नियम बदलले तर निश्चित तरुणांना चांगला पगार आपण त्या निमित्ताने सहकार क्षेत्रामध्ये देऊ शकतो. अशी अनेक गोष्टी आहेत की आपण ज्या नवीन इम्प्लिमेंटेशन सहकार क्षेत्रामध्ये करू शकतो. दुसरा एक राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मी आता एक 7-8 दिवसापूर्वी इलॉन मस्क यांनी एक गोर्क नावाचं चॅटबॉट उपस्थित केलेलं आहे एक्सवर, आणि त्या चॅटबॉट मध्ये तुम्ही त्या गोर्कला काही प्रश्न विचारला तर ते तुम्हाला सडेतोड उत्तर देतं. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही त्याला प्रश्न विचारणार अशा पद्धतीने ते गोर्क तुम्हाला उत्तर देतं. म्हणजे आता 10-10 वर्ष सेट केलेले नरेटिव्ह जे आहेत, म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यापासून तर फाळणीपासून तर किंवा इतर असे अनेक नरेटिव्ह त्या गोर्कने उद्ध्वस्त केलेले आहेत. ते खोटं बोलत नाही किंवा काय. तर त्या गोर्कला मी प्रश्न विचारलेला आहे, माझ्याकडे त्याचा शॉर्ट आहे, हवं तर मी ते आमच्या कट्ट्यावर सुद्धा दाखवू शकतो. त्याला प्रश्न विचारला की बाळासाहेब थोरातांचा पराभव कशामुळे झाला, आणि गोर्कने अनेक कारणांच्या पैकी एक कारण असं दिलं की अति आत्मविश्वास आणि प्रचारातील कमतरता. आणि पुढे एक्सप्लेनेशन करताना ते सांगते की थोरात साहेब हे बाहेर प्रचार करत राहिले आणि कार्यकर्त्यांनी अति आत्मविश्वासाच्या पोटी संगमनेरमध्ये प्रचार केला नाही आणि फक्त कार्यकर्त्यांच्या चुकीमुळे थोरात साहेबांना पराभवाला सामोरं जावं लागलं. तर तुम्ही पण त्यांचे एक कार्यकर्ते आहात, याचं एक्सप्लेनेशन तुम्ही कसं कराल?